लाडक्या बहिणीचा गुढीपाडवा गोड झाला. 5 मिनिटांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकत्र जमा करण्याचा आदेश दिला आहे. चेकवर सही झाली आहे, पैसे बँकेत जमा झाले. मुख्यमंत्र्यांनी स्वतः ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. आता थोड्याच वेळात लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर लाडक्या बहिणींना 3,000 रुपये जमा होणार म्हणजे होणार. स्वतः मुख्यमंत्र्यांनी बँकेमध्ये हा चेक दिलेला आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात आज दुपारपर्यंतच 12 जिल्ह्यांमध्ये पैशांचे वाटप होणार. त्यानंतर रात्रीपर्यंत 12 जिल्हे आणि मध्यरात्रीपर्यंत पुन्हा 12 जिल्हे असे टोटल 36 जिल्ह्यांमध्ये पुढील 12 तासांतच पैशांचे वाटप केले जाणार आहे. पहा, लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी आता समोर येते आहे. कारण बहिणीला फक्त 1,500 रुपये नाही तर आता 3,000 रुपये देण्याचा निर्णय स्वतः मुख्यमंत्र्यांनी घेतलाय. चेक स्वतः दिलेला आहे. बँकांना कडक आदेश दिले आहेत की आज कोणत्याही परिस्थितीत बहिणीला पैसे जमा झाले पाहिजेत. 11,000 कोटींचा निधी काल बँकेकडे स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलाय. त्यामुळे लाडक्या बहिणींचा गुढीपाडवा आज 100% दुप्पट गोड होणार आहे. आता ज्या लाडक्या बहिणीला जानेवारीचा हप्ता मिळाला होता त्या सर्व बहिणींना फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकत्रित मिळणार आहे. तसेच ज्यांचे मागचे पैसे राहिले आहेत म्हणजे जानेवारीचे, डिसेंबरचे, नोव्हेंबरचे ज्यांचे राहिले आहेत तर त्यांना सरसकट 6,000 रुपये खात्यात त्या ठिकाणी जमा होणार आहेत. त्यामुळे अगदी लक्ष देऊन ही माहिती तुम्ही आता बघितली पाहिजे. व्हिडिओमध्ये आपण सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात आज दुपारपर्यंत पैसे पडणार, दुपारनंतर कोणाचा नंबर लागणार, त्याचबरोबर नेमकं कोणतं काम लाडक्या बहिणींना करायला सांगितलं आहे की ज्यामुळे जुने सगळे पैसे वसूल होतील. केवायसी न झालेल्या किंवा अर्धवट राहिलेल्या बहिणींना पैसे मिळवून देण्यासाठी सरकारने काय उपाय सांगितला आहे ही सगळी माहिती सविस्तर पाहणार आहोत. बघा, जर तुम्हाला तुमचा पाडवा आनंदाचा करायचा असेल, पाडव्याला तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले पाहायचे असतील तर हा व्हिडिओ पूर्ण लक्ष देऊन ऐका. कारण तुम्हाला एक असं काम सांगणार आहे की ते केलं की लगेच 2 तासात मेसेज पडू शकतो. बहिणींनो, सर्वात पहिली आणि लय मोठी आनंदाची बातमी हीच की यावेळी तुमच्या खात्यात फक्त 1,500 रुपयेच येत नाहीयेत तर पूर्ण 3,000 रुपये एकदम जमा होत आहेत. तुम्ही म्हणाल, हे कसं काय शक्य आहे? तर त्याचं उत्तर असं आहे की सरकारने फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र देण्याचा मोठा निर्णय घेतलाय. आपल्याला ठाऊक आहे, गुढीपाडवा हा आपला मराठी वर्षाचा पहिला सण. या दिवशी घराला नवीन तोरण लागतं, पोराबाळांना नवीन कपडे लागतात, घरासाठी काहीतरी वस्तू घ्यायची असते आणि गोडधोड बेत करायचा असतो. मध्यमवर्गीय आणि गरीब घरांत सणासुदीला पैशांची मोठी ओढाताण होते. आपल्या लाडक्या बहिणीला सणासाठी कुणापुढं हात पसरायला लागू नये, तिनं मानानं बाजारात जाऊन खरेदी करावी, याच हेतूनं सरकारने 11,000 कोटी रुपयांचा निधी कालच देऊन टाकलाय. ज्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळाला होता त्यांना तर हे पैसे नक्की मिळणारच आहेत. पण ज्यांचे जानेवारीचे पैसे काही तांत्रिक अडचणींमुळे अडकले होते त्यांना कदाचित 4,500 रुपये सुद्धा एकदम मिळू शकतात. सरकारनं तुमच्या पदरात सणाचा आनंद आधीच टाकलाय. बहिणींनो, गेल्या 15 दिवसांपासून तुम्ही लय मोठ्या धास्तीत होतात. कुणीतरी अफवा उठवली की केवायसी नसेल तर नाव उडवले जाईल, केवायसी नसेल तर 1 रुपया येणार नाही. यामुळे बँकांमध्ये पाय ठेवायला जागा नव्हती, पोस्टात लांबच लांब रांगा होत्या. पण आता माझ्यावर विश्वास ठेवा आणि डोळ्यातलं पाणी पुसा. महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी कालच कडक आदेश दिलेत की केवळ तांत्रिक गोष्टींमुळे किंवा केवायसी नसल्यामुळे एकाही बहिणीचा हप्ता थांबवला जाणार नाही. सरकारने केवायसी पूर्ण करायला 31 मार्चपर्यंत मुदत वाढवून दिली आहे. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा की तुमची केवायसी अजून झाली नसेल तरी सुद्धा आजचे तुमचे 3,000 रुपये तुमच्या बँकेत जमा होणारच आहेत. ही तुमच्यासाठी सर्वात मोठी सकारात्मक बातमी आहे. ही योजना तुम्हाला त्रास द्यायला नाही तर तुम्हाला आधार द्यायला आहे. त्यामुळे केवायसीच्या वावड्यांवर विश्वास ठेवू नका. तुमचे पैसे सुरक्षित आहेत आणि ते तुमच्यापर्यंत येणारच. फक्त एक करा, 31 मार्चपर्यंत जेव्हा कधी सवड मिळेल तेव्हा शांतपणे केवायसी करून घ्या. म्हणजे एप्रिलचे पैसे येताना काही कटकट उरणार नाही. काल नक्की काय झालं? राज्यातल्या जवळपास 1,20,00,000 महिलांच्या खात्यात एकदम पैसे जमा करण्याची प्रोसेस सुरू झाली. जेव्हा एवढ्या मोठ्या संख्येनं पैसे पाठवले जातात तेव्हा बँकांचे कम्प्युटर म्हणजेच सर्व्हर जाम होतात. काल दुपारी 2 नंतर अनेक बँकांत सर्व्हर डाऊन असल्याची ओरड सुरू झाली. पण काळजीचं कारण नाही. मुख्यमंत्री देवाभाऊ साहेबांनी बँकेच्या बड्या साहेबांना कडक शब्दात बजावलं आहे की रात्र झाली तरी 72 पण बहिणींच्या खात्यात पैसे गेलेच पाहिजेत. आज मंगळवारी सकाळी 10 वाजल्यापासून बँका पुन्हा कामाला भिडल्यात. त्यामुळे जर तुम्हाला काल मेसेज आला नसेल तर आज दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत नक्की येईल. फोन हाताशी धरून राहा, कारण मेसेज कधीही टपकू शकतो. बँकेत जाऊन उन्हात रांगेत उभे राहण्यापेक्षा फोनवरच्या मेसेजची वाट बघा.
तुमचं बँक खातं जर आधारला जोडलेलं असेल तर पैसे कुठेही जाणार नाहीत. ते तुमच्या हक्काचे आहेत आणि ते तुम्हाला मिळणारच. काही बहिणींचे निरोप आले की ताई, आमचा फॉर्म अपात्र म्हणजेच रिजेक्टेड झालाय, आता आम्हाला कधीच पैसे मिळणार नाहीत का? बहिणींनो, असा विचार मनात सुद्धा आणू नका. सरकारनं ठरवलंय की एकही पात्र बहीण योजनेपासून वंचित राहता कामा नये. तुमचा फॉर्म का नाकारला गेला? कदाचित कागदपत्रांत काहीतरी चूक असेल, बँकेचा IFSC कोड चुकला असेल किंवा फोटो नीट नसेल. पण आता सरकारनं यावर तोडगा काढलाय. ज्या महिलांचे फॉर्म बाद झालेत त्यांना पुन्हा एकदा फॉर्म दुरुस्त करण्याची संधी दिली जातीये. तुम्ही काय करायचं? तुमच्या गावातील अंगणवाडी ताईशी बोला किंवा जवळच्या आपले सरकार केंद्रावर जा. तिथं तुमचा फॉर्म पुन्हा एकदा तपासा, झालेली चूक सुधारा आणि पुन्हा जमा करा. एकदा का तुमचा फॉर्म पात्र झाला की तुम्हाला मागचे रखडलेले सगळे पैसे व्याजासकट म्हणजेच पूर्ण हप्ते मिळतील. त्यामुळे मनातून भीती काढून टाका. पहा, वितरण 3 टप्प्यांमध्ये होणार आहे. सरकारने पूर्ण राज्याचे 3 मोठे भाग पाडलेत, कारण बँकांवर एकदम लोड यायला नको. पहिला टप्पा सकाळी 10 ते दुपारी 2. यात मुख्य करून विदर्भ आणि खानदेशातील जिल्ह्यांचा खेळ आहे. चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, भंडारा, गोंदिया आणि नागपूरच्या बहिणींना तर सकाळपासूनच खणखणून मेसेज पडायला लागलेत. दुसरा टप्पा दुपारी 2 ते संध्याकाळी 7. यात नाशिक, पुणे, ठाणे, मुंबई शहर उपनगर, लातूर, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांची बारी आहे. तिसरा टप्पा रात्री 7 ते रात्री 12. कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, रायगड, अहमदनगर आणि बाकी उरलेल्या जिल्ह्यांतील महिलांच्या खात्यात रात्री उशिरापर्यंत पैसे जमा होणार. म्हणजे कसं आहे, तुमच्या शेजारणीला पैसे मिळाले आणि तुम्हाला नाही तर उगीच धडधडू नका. तुमच्या जिल्ह्याचा किंवा बँकेचा नंबर थोडा मागे पुढे होऊ शकतो, पण आज रात्री 12 वाजेपर्यंत सर्वांना गुड न्यूज नक्की मिळेल. सरकारने काही नवीन आणि एकदम कडक नियम आणलेत जे तुम्हाला ठाऊकच पाहिजेत. आधी वाटलं होतं की नियम लई जाचक आहेत, पण तसं काही नाहीये. गाड्यांचा नियम सुरुवातीला सांगितलं होतं की 4 चाकी असेल तर पत्ता कट, पण सरकारने आता मोठी सूट दिलीय. जर तुमच्या अंगणात एखादी जुनी दुचाकी 2 व्हीलर उभी असेल तर त्याने काहीही फरक पडत नाही. एका घरातील लाभार्थी, एकाच रेशन कार्डावर जर 2 महिला असतील, समजा सासू सून किंवा 2 जावा, तर त्या दोघींनाही या योजनेचा रोख लाभ मिळणार. फक्त त्या पात्र असल्या पाहिजेत. उत्पन्नाचा दाखला, ज्या माऊलींचे उत्पन्न 2.5 लाखांच्या खाली आहे त्यांना कसल्याही कटकटीशिवाय पैसे खटाखट मिळत आहेत. हे सगळे कायदे तुमच्या फायद्याचेच आहेत. सरकारने 15,000 कोटींची जास्तीची तरतूद केलीये, जेणेकरून कुणाचीही पैशांची नड राहू नये. विरोधक काहीही बोंबलले तरी हे पैसे तुमच्या पदरात पडतायत, हेच त्रिवार सत्य आहे. बहिणींनो, आता आपण सरकारी निर्णयाबद्दल जाणून घेतलं, पण आता मला तुमच्याशी काळजातून 2 गोष्टी बोलायच्या आहेत. अनेक बहिणींचे मला मेसेज येतात की ताई, शेजारणीला पैसे आलेत पण मला अजून का नाही आले, किंवा माझं स्टेटस अजूनही पेंडिंग का दाखवते. बघा, ही योजना फक्त कागदावरची नाही तर तुमच्या हक्काची आहे. आज गुढीपाडवा आहे, आनंदाचा दिवस आहे. जर तुम्हाला खात्यात अजून मेसेज आला नसेल तर लगेच घाबरून जाऊ नका. बँकांचे सर्व्हर जाम झाले आहेत, कारण करोडो बहिणींना एकाच वेळी पैसे पाठवले जात आहेत. आता मला प्रामाणिकपणे सांगा, तुमच्यापैकी किती जणांना 3,000 रुपयांचा मेसेज आला आहे आणि कोणाकोणाचे पैसे अजून अडकलेत? तुमच्या जिल्ह्याचं नाव खाली कमेंटमध्ये नक्की टाका, जेणेकरून आपल्याला समजेल की कोणत्या भागात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. तुमच्या कमेंटमुळे इतर बहिणींना धीर मिळेल. आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट, हे जे 3,000 रुपये आहेत त्यातून तुम्ही या पाडव्याला काय खास खरेदी करणार आहात? कुणी मुलांसाठी कपडे घेणार असेल तर कुणी घरासाठी काहीतरी वस्तू. तुमचं नियोजन काय आहे तेही मला सांगा. तुमच्या कमेंट्स मला वाचायला खूप आवडेल. ज्यांच्या खात्यात तांत्रिक अडचणींमुळे पैसे येत नाही त्यांनी उद्या सकाळी 10 वाजता आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा सेतू केंद्रात जाऊन फक्त एकदा आधार लिंक स्टेटस चेक करा. सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. हा पाडवा तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी घेऊन येवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, आपल्या इतर लाडक्या बहिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.